शिकणार आहोत? कंपॅरिझन शिकणार आहोत. कंपॅरिझन म्हणजे काय? कंपॅरिझन करण्यासाठी अनेक इंग्रजी मधले शब्द वापरतात. त्यापैकी आपण ॲज याच्यासारखा तो असं कंपॅरिझन साठी शब्द वापरून कंपॅरिझन शिकणार आहोत. राम इज ॲज ब्रेव्ह ॲज लायन. आता बघ या वाक्यामध्ये कंपॅरिझन केलेली आहे. कोणाकोणामध्ये? राम अँड लायन. राम आहे ॲज ब्रेव्ह ॲज. राम कोणासारखा? शूर आहे. लायन. राम ब्रेव्ह आहे लायन सारखा. लक्षात आलं? आता दुसरं बघा. क्रो इज ॲज ब्लॅक ॲज कोल. इथं सुद्धा दोन नाउन आहे, क्रो आणि कोल. या दोन नाउन मध्ये एक गुण कॉमन आहे. यांची एकमेकाशी तुलना कोणत्या गुणामुळे झाली आहे? ब्लॅक. क्रो कावळा, ब्लॅक ब्लॅक आहे कुणासारखा? कोळशासारखा. मग या ठिकाणी तिसरं बघा. कॅट इज ॲज सॉफ्ट ॲज कॉटन. आता इथे सुद्धा दोन नाउन आहेत पहा, कॅट आणि कॉटन. आणि कॅट कुणासारखी? सॉफ्ट आहे, मऊ आहे. कॉटन कापसासारखी. कॉटन म्हणजे कापूस. म्हणून इथं त्या कॅट आणि कॉटनचा कोणत्या गुणाच्या संदर्भात तुलना झाली आहे? ॲज सॉफ्ट ॲज. जिराफ इज ॲज टॉल ॲज ट्री. जिराफ काय आहे? टॉल आहे. जिराफ आणि ट्री यांची तुलना आहे. तर जिराफची तुलना कुणाशी आहे? ट्री. जिराफ इज टॉल. कोणता गुण आहे दोघांचा समान? तुलना कोणासारखा? टॉल. ॲज टॉल ॲज ट्री. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपॅरिझन बघणार आहोत. कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना करणे. तुलना करताना ॲज सारखे शब्द वापरतात. आता बघा. ॲज ब्लॅक ॲज. ब्लॅक कुणासारखा? ब्लॅक कोल. ॲज ब्लॅक ॲज कोल. कोलसारखा ब्लॅक. ॲज सॉफ्ट ॲज मऊ. कुणासारखा? मऊ. ॲज सॉफ्ट ॲज कॉटन. कॉटन म्हणजे कापूस. कापसासारखा मऊ. ॲज ब्रेव्ह ॲज. ब्रेव्ह म्हणजे शूर. ब्रेव्ह कुणासारखा? शूर. ॲज ब्रेव्ह ॲज टायगर. वाघासारखा शूर. ॲज बिटर ॲज. बिटर म्हणजे कडू. बिटर कुणासारखा? कडू कुणासारखा? बिटर गार्डसारखा म्हणजे कारल्यासारखा. ॲज बिटर कडू. बिटर गार्डसारखा. ॲज ब्युटिफुल ॲज. ब्युटिफुल कुणासारखा? सुंदर. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. ॲज ब्युटिफुल ॲज रोज. गुलाबासारखा सुंदर. ॲज बिग ॲज. बिग मोठा. कुणासारखा? बिग. ॲज बिग बिग. कुणासारखा? बिग. माउंटेन. ॲज बिग ॲज माउंटेन. आता आपण काही प्रश्न बघूया. ॲज डॅश डॅश ॲज ट्री. ट्री हे नाऊन आहे आणि नाऊनसाठी आपल्याला ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. झाडासारखं कसे? झाड कसं असतं? थोडक्यात झाड असतं टॉल. ॲज टॉल ॲज ट्री. झाडासारखे उंच. ॲज डॅश डॅश ॲज बी. आता बी म्हणजे काय? मधमाशी. मधमाशीमध्ये कसा गुण असतो? कोणत्या गुणाप्रमाणे? मधमाशीच्या कोणत्या गुणाप्रमाणे? ॲज डॅश डॅश ॲज बी. बी कसा असतो? मधमाशी कशी असते? स्लो. हळूवार असते का? इडल असते. आळशी असते का? लेझी. लेझी म्हणजे सुद्धा आळशी असते का? बिझी असते. बिझी असते. मधमाशी कशी असते? दीर्घ उद्योगी. बिझी असते. म्हणून ॲज बिझी ॲज बी. बी प्रमाणे बिझी. मधमाशीप्रमाणे बिझी. ॲज डॅश डॅश ॲज सिल्क. सिल्क म्हणजे काय? तलम. रेशम. सिल्क कसं असतं? हार्ड, सॉफ्ट, क्लीन की रफ? मग बघा. हार्ड म्हणजे कठीण, सॉफ्ट म्हणजे मऊ आणि क्लीन म्हणजे स्वच्छ, रफ म्हणजे कठीण. कसं असतं सिल्क? ॲज सिल्क ॲज. सिल्क हे सॉफ्ट असतं म्हणून ॲज सॉफ्ट ॲज सिल्क असं आपल्याला म्हणावं लागेल.
ॲज ब्लॅक ॲज काळा. कसा, कशाप्रमाणे काळा? पॅरट, कोल, विच, एंजल. पॅरट काळा असतो का? विच म्हणजे राक्षसाप्रमाणे काळा का? एंजलप्रमाणे, एंजल म्हणजे देवदूत, आणि कोल कोळशाप्रमाणे. मग कोणता येईल? कोळशाप्रमाणे काळा म्हणजे कोल, ॲज ब्लॅक ॲज कोल. ॲज ट्रिकी ॲज डॅश डॅश. ट्रिकी कोण असतं? मंकी, म्हणून ॲज ट्रिकी ॲज मंकी. ॲज डॅश डॅश ॲज आईस. आईस या नाऊनसाठी कोणते ॲडजेक्टिव्ह इथे वापरता येईल? ॲजमध्ये ॲज डॅश डॅश ॲज आईस, हॉट, कोल्ड, रफ की सॉफ्ट. तर आईस कसे असते? कोल्ड. सो ॲज कोल्ड ॲज आईस असं आपल्याला म्हणावं लागेल. ॲज डॅश डॅश ॲज पिग. पिग म्हणजे काय? डुक्कर. तर पिग कसे असते? डर्टी, प्रिटी, स्मॉल, क्लीन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पिग कसे असते? डर्टी ॲज पिग असं आपल्याला म्हणावं लागेल. ॲज स्टुपिड ॲज डॅश डॅश. स्टुपिड म्हणजे मूर्ख. हे विशेषण कुणासाठी वापरलं जातं? मंकी, रॅबिट, डॉंकी, टॉर्टॉईज. तर ॲज फुलिश ॲज स्टुपिड ॲज डॉंकी. डॉंकीसाठी हे विशेषण वापरलं जातं, म्हणून ॲज स्टुपिड ॲज डॉंकी. ॲज डॅश डॅश ॲज एलिफंट. हेल्दी, स्मॉल, टॉल, फॅट. यापैकी कोणता गुण एलिफंटचा आहे? कोणता ॲडजेक्टिव्ह एलिफंटसाठी वापरता येईल? तर फॅट. फॅट म्हणजे धष्टपुष्ट असा एलिफंट. ॲज ब्रेव ॲज डॅश डॅश. ब्रेव, शूर. हे विशेषण पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी आहे? हॉर्स, टायगर, डॉग, डॉंकी. ब्रेव ॲज टायगर. बरोबर. ॲज डॅश डॅश ॲज ॲन ॲरो. ॲन ॲरो. ॲरो म्हणजे पान कसा असतो? रफ, टॉल, स्वीट, शार्प. तर ॲरो असतो शार्प, टोकदार असा असतो, म्हणून ॲज शार्प ॲज ॲन ॲरो असे आपल्याला म्हणावं लागेल. ॲज कनिंग ॲज. कनिंग म्हणजे काय? कनिंग म्हणजे धूर्त. टायगर, फॉक्स, पिकॉक, लायन. धूर्त कोण असतो? कनिंग कोण असतो? फॉक्स. ॲज कनिंग ॲज फॉक्स. ॲज डॅश डॅश ॲज अ स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. गोगलगायचा, स्नेलचा कोणता गुण असतो? फास्ट, लो, क्विक, स्पीडी. स्लो. स्नेल कशी असते? स्लो, म्हणून ॲज स्लो ॲज स्नेल. ॲज स्वीट ॲज डॅश डॅश. खालीलपैकी स्वीट, गोड असा गुण कुणाचा असतो? साल्ट, मीठ, चिली, शुगर. बरोबर. ॲज स्वीट ॲज शुगर. साखरेसारखा गोड. ॲज डॅश डॅश ॲज फेअरी. फेअरी म्हणजे परी. परीसारखा कसा? परीसारखा बिग, अगली, ब्युटिफुल, काइंड. मग आपल्या दृष्टीने परी ही कशी असते? ब्युटिफुल. सो ॲज ब्युटिफुल ॲज फेअरी.